आहे. लोकसभेला त्यांना यश मिळालं की ते त्यांचं यश असतं आणि विधानसभेला जर आम्हाला यश मिळालं तर ते अनपेक्षित झालं किंवा मग त्यात घोटाळा झाला. हे चुकीचं होतं. मुख्यमंत्री हा महायुतीचा होणार आहे तर स्पष्ट झालेलं आहे. आमची सगळ्यांची भावना आहे की देवेंद्रजींनी परत एकदा मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा कारभार स्वीकारावा. पण शेवटी कसं असतं, भारतीय जनता पार्टी आहे आणि नुसती भारतीय जनता पार्टी नसून आम्ही महायुती म्हणून या राज्यामध्ये काम करतो. तर महायुती जो काही निर्णय घेईल, महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. त्यात आदरणीय पवारसाहेब म्हणतात भाकरी फिरवावं लागते करपू नये म्हणून, तसं जनतेने भाकरी फिरवली म्हणायचं. बाकी काय सांगू शकता आपण याच्यावरती. 26 नोव्हेंबरला तर हे सरकार बरखास्त होत आहे किंवा ही विधानभवन बरखास्त होतं. त्यामुळे 1-2 दिवसात अपेक्षित आहे, उद्या परवा होऊ शकतं. त्याला आता कोणी सांगू शकत नाही. त्यात पक्षश्रेष्ठी ठरवतील तो अंतिम निर्णय असेल. महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर मतमोजणी झाली आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा इतिहासात मिळालेलं नाही इतकं घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळालं आहे. त्यात भाजपाने सर्वात मोठा म्हणजे प्रचंड असा विजय पूर्ण राज्यभर मिळवला आहे. आपल्यासोबत विक्रम बबनराव पाचपुते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आहे. त्यांच्याशी आपण थेट बातचीत करतोय. सर, तुमचं लेट्स मराठीमध्ये स्वागत. आणि या विजयाचं श्रेय नेमकं तुम्ही कोणाला देणार? या विजयाचं श्रेय खरं तर आमचे वडील बबनरावजी पाचपुते साहेब यांचं आहे. कारण ते 1980पासून या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करतात. त्यामुळे इतकं दीर्घकाल एखाद्या व्यक्तीने एखाद्या मतदारसंघावर वर्चस्व ठेवणं सोपं नव्हतं. त्यामुळे एक आमच्या कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या माध्यमातून तयार झाला, त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आहे. त्यामुळे हे सर्व जुने कार्यकर्ते, आमचे नवे तरुण कार्यकर्ते, सर्व माता भगिनी या सगळ्यांच्या जोरावरती करता ही निवडणूक सोपी झालेली आहे. राज्यामध्ये जर बघितलं अनेक वेळा लाटा चालतात, पॉवर फॅक्टर चालतात. नेमकं तुमच्या मतदारसंघामध्ये असं बघायला मिळेल की तिथं याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. श्रीगोंदा मतदारसंघ हा खूप वेगळा मतदारसंघ आहे. म्हणजे श्रीगोंदाचा जर आपण इतिहास पाहिला, 1980ला ज्यावेळेस आदरणीय बबनदादांनी त्यांची राजकीय सुरुवात केली होती त्यावेळेस इंदिरा गांधींची लाट होती आणि इंदिरा गांधींनी श्रीगोंद्यात सभा घेतली होती. म्हणजे इंदिरा गांधींनी सभा घेतल्यापैकी एकमेव आमदार जो विरोधी पक्षातला निवडून आला होता ते म्हणजे आदरणीय बबनराव पाचपुते होते. आणि त्यानंतर जर तुम्ही इतिहास पाहिला तर 1990ला व्ही पी सिंगांची खूप मोठी लाट होती आणि व्ही पी सिंग आमच्या मतदारसंघात आले होते आणि दादा त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते जनता पार्टीचे. त्यावेळेस जनता दल झालं होतं नुकतं, जनता दलाचे व्हाईस प्रेसिडेंट होते. आणि हे असताना व्ही पी सिंगांनी सभा घेऊनसुद्धा फक्त अवघ्या 800 मतावरती त्यांचा विजय झाला होता. मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पवारसाहेबांची मोठी लाट होती. आम्ही ती लाट रोखून त्यावेळेस मागच्या 2019ला पाचपुते साहेब निवडून आले होते. 14ला दुर्दैवाने मोदी साहेबांची लाट होते. आदरणीय मोदीजींची लाट असतानासुद्धा आम्हाला पराजय पत्करावा लागला होता. श्रीगोंदा हा मतदारसंघ खूप वेगळा आहे. इथे कोणतीही लाट चालत नाही. इथे आमच्या एक ठराविक कार्यकर्त्यांचा संच प्रत्येकाकडे आहे, त्याच्यावरती ही निवडणूक होत असते. आणि आम्ही ती निवडणूक काढण्यामध्ये यशस्वी झालो. थोड्याशा उलट्या म्हणजे सर्वेमध्ये पण उलट्या सर्वेस तुम्हाला पाहायला मिळाले. अगदी बरोबर. पण श्रीगोंदा हा वेगळ्या पद्धतीने चालतो. आणि ह्यावेळेस काय झालं की आम्ही कोणतीही मोठी सभा घेतली नव्हती. एक ज्योतिरादित्यजींची आमची सभा पहिली झाली 7 तारखेला. त्याच्यानंतर आमच्या मतदारसंघात कोणतीही मोठी सभा आम्ही महायुतीने घेतली. हा विश्वास आला कुठून होता? नाही, शेवटी कसं आहे, हा अनुभव आहे. म्हणजे हा बबनदादांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवात नाही आमचा कोणताही मतदारांची नाळ जोडलेली होती. मतदारांची अनेक वर्षापासून नाळ आहे ना. 50 वर्ष काही सोपा खेळ नाही आहे. 50 वर्ष मतदारांची जनतेची नाळ ठेवणं हे काही सोपा खेळ नाही आहे. त्यामुळे नक्कीच ही नाळ जुळल्यामुळे हे शक्य झालं होतं. हे सोपं नव्हतं, पण हे बबनदादांच्या कार्यकर्त्यांमुळे म्हणा, आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे, सर्व नेते मंडळींमुळे हे सोपं झालं. आणि जे काही धोरणं घेतली होती सरकारने मागील काळामध्ये त्या धोरणांचा आम्हाला 100% फायदा झाला. आणि ही निवडणूक मुळात म्हणजे आमची विकासावरती झाली. म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये मागील महायुती सरकारने जी काही कामं दिली होती या कामांच्या जीवावरती खरं तर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्याला यश आलं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं आमच्या मतदारसंघात आत्ताही सुरू आहे. खरं तर राज्यामध्ये आपण जर बघितलं तर दिग्गज लोकांचा पराभव झालेला आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घेता येईल, बाळासाहेब थोरात जे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यात आदरणीय पवारसाहेब म्हणतात भाकरी फिरवावं लागते करपू नये म्हणून, तसं जनतेने भाकरी फिरवली म्हणायचं. बाकी काय सांगू शकता आपण याच्यावरती. आज मेघदूतवरती बैठक होती. बैठकीमध्ये काही चर्चा झाली, नेमकं केव्हा
मंत्रिमंडळ म्हणजे शपथविधी होणार यावरती काही चर्चा झाली? नाही, बैठकीपेक्षा आदरणीय देवेंद्रजी प्रत्येक नवनिर्वाचित विधानसभा सदस्य म्हणा आमदारांना ते भेटतात, त्यांचा सन्मान करतात. तर त्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी माझं येणं झालं होतं आणि ते प्रत्येकाला भेटतात. त्यामुळे असं बैठक किंवा असं काही ठरवून काही नव्हतं कोणतं. तुमचा काय अंदाज आहे? कधीपर्यंत शपथविधी? उद्या, परवा, काही दिवस निश्चित अंदाज? 26 नोव्हेंबरला तर हे सरकार बरखास्त होत आहे किंवा ही भवन बरखास्त होतं. त्यामुळे 1-2 दिवसात अपेक्षित आहे. उद्या परवा होऊ शकतं. त्याला आता कोणी सांगू शकत नाही. त्यात पक्षश्रेष्ठी ठरवतील, तो अंतिम निर्णय असेल. मुख्यमंत्री नेमका महायुतीतून कोणाचा? तुमची वैयक्तिक अपेक्षा काय? नाही बघा, मुख्यमंत्री हा महायुतीचा होणार आहे तर स्पष्ट झालेलं आहे. आमची सगळ्यांची भावना आहे की देवेंद्रजींनी परत एकदा मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा कारभार स्वीकारावा. पण शेवटी कसं असतं, भारतीय जनता पार्टी आहे आणि नुसती भारतीय जनता पार्टी नसून आम्ही महायुती म्हणून या राज्यामध्ये काम करतो. तर महायुती जो काही निर्णय घेईल, महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. पण भारतीय जनता पार्टीच्या सर्वच आमदारांचं, पदाधिकाऱ्यांची इच्छा आणि मानसिकता आहे की देवेंद्रजींनी परत एकदा घ्यावं. कारण हे भारतीय जनता पार्टीचं यश हे 100% देवेंद्रजींचं आहे, ते आपण नाकारू शकत नाही. इतकं मायक्रो प्लॅनिंग यावेळेस या निवडणुकीत होतं. म्हणजे जसं तुम्ही श्रीगोंद्याचं उदाहरण घेतलं की अंदाज वेगळे लावले जात होते आणि निकाल वेगळा लागला, त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे अंदाज हे खूप वेगळे होते. म्हणजे कोणाला वाटलंही नव्हतं 110च्या पुढे भारतीय जनता पार्टी जाऊ शकेल. हायेस्ट 110. अनपेक्षित म्हणतात. नाही, आता कसं आहे, लोकसभेला त्यांना यश मिळालं की ते त्यांचं यश असतं आणि विधानसभेला जर आम्हाला यश मिळालं तर ते अनपेक्षित झालं किंवा मग त्यात घोटाळा झाला. हे चुकीचं आहे. शंका उपस्थित केली जात आहे. असतं ज्याला शेवटी काहीतरी खेळायचंच नाही, त्याला कारणं अनेक असतात. खेळ खेळत असताना 4-2 गोष्टी घडल्या म्हणजे लगेच तुम्ही बॅट फेकून नाही पळू शकत. आता पुढचं प्लॅनिंग कसं? मतदारसंघात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेणं, काय पुढचं प्लॅन काय असणार? आम्हा सर्वांना, सर्व नवनिर्वाचित सदस्यांना मुंबईला बोलवलं होतं. तर आमच्या सगळ्यांचं आता एखाद्या वेळेस 26 नोव्हेंबरला हे विधानभवन बरखास्त होणार आहे. त्यामुळं शपथविधी सगळ्या आमदारांचा अपेक्षित आहे. तर तो झाल्यानंतर मग मतदारसंघात जाणे किंवा मग जर नंतर कधी अधिवेशन बोलून होणार असेल तर तशी आम्हाला 1-2 दिवसात माहिती मिळेल. ती मिळाली की मग आम्ही मतदारसंघाकडे रवाना व्हायला मोकळे झालो. कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्री पदाची काही अपेक्षा किंवा तसं काही विचारणा वगैरे काही? भारतीय जनता पार्टीत असं काही होत नाही. ते वर्ण माहिती येते, नावं येतात, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. आणि पक्षाला जी योग्यतेची माणसं वाटतील त्यांच्यावरती पक्ष जबाबदारी टाकेल आणि 100% जे कोणी असतील लायकच असणारच, कारण पक्ष काहीतरी विचार करून निर्णय घेत असतो. मतदारसंघासाठी आत्तापर्यंत जो विकास केला तो पुढे नेण्याचा तुमचा मानस असणार आहे? हो, 100%. काय झालं, मागील 2.5 वर्ष साहेबांची तब्येत थोडीशी कमी असल्यामुळे, तब्येतीची अडचण असल्यामुळे त्यांना फिरणं थोड्याशा मर्यादा येत होत्या. त्यामुळे फिरण्याच्या मर्यादा येत असल्यामुळे त्यांच्या पश्चात मागील 2.5 वर्ष मीच सर्व कारभार पाहत होतो. त्यामुळे मला मतदारसंघामध्ये ॲक्सेप्टन्सही इझी झाला. मतदारसंघात ऐनवेळेस, आणि आमची उमेदवारी ऐनवेळेस बदलली होती. म्हणजे विड्रॉलच्या दिवशी उमेदवार बदलले गेला होता भारतीय जनता पार्टीचं. हे एक वेगळंच होतं आणि त्यातनं सुद्धा आपण हे खेचू शकलो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही लेट्स मराठी आभारी. प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, मुंबई.